तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी विज्ञान भाग 1 याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 2 आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. तर त्याचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहेत, ती सगळी प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यातला प्रश्न क्रमांक 1 आहे, स्तंभ क्रमांक 1 शी जोडेल या प्रकारे 2 व 3 यांची फेरमांडणी करा. म्हणजे समजा त्रिक हा शब्द आहे, तर त्याला स्तंभ क्रमांक 2 आणि 3 मधलं अचूक उत्तर लिहायचं आहे. तर त्रिक जर असेल तर डोबऱ्यानरची त्रिका आपण ऐकलेली आहे. तर त्याचा योग्य पर्याय काय? त्रिकसाठी 2 उत्तरं काय असणार आहेत? स्तंभ 2 मधलं कुठलं उत्तर असणार आहे? तर पहिल्या आणि तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी. तर डोबऱ्यानर काय म्हणतो, 3 मूलद्रव्यांचं वस्तुमान ए, बी आणि सी असेल. चढत्या क्रमाने जर त्यांची मांडणी केली तर बीचं वस्तुमान हे बाकींच्या दोघांच्या सरासरी इतकं असतं. म्हणजे डोबऱ्यानरची त्रिक आहे पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी, आणि त्याचा शोध कोणी लावला किंवा ते कुणी मांडलं, त्याची मांडणी कोण केली? डोबऱ्यानर. अष्टकाची मांडणी कोणी केली? न्यूलँड्सनं. आणि त्याचा गुणधर्म म्हणजे किंवा त्याचा नियम काय होता? 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे. त्याच्यानंतर पुढे आहे अणुअंक. तर अणुअंक त्याचा शोध लावला कोणी? तर मोजले. आणि अणुअंक म्हणजे काय असतो? तर अणुकेंद्रकावर, त्या अणुच्या केंद्रावर धनप्रभार किती आहे त्याला म्हटलं जातं अणुअंक. आवर्त, तर आवर्तची मांडणी कोणी केली? मेंडेलीनं. तर आवर्तांमध्ये काय होतं? जी रेणुसूत्र आहेत त्या रेणुसूत्रामध्ये क्रमाक्रमाने बदल होतो. मूलद्रव्यांची जी रेणुसूत्र आहेत त्याच्यामध्ये क्रमाक्रमाने बदल होतो. त्यानंतर अणुकेंद्र, त्याच्या बाबतीत संशोधन कोण केलं? तर रुदरफोर्डनं त्याचा शोध लावला. आणि अणुकेंद्रामध्ये काय असतं? एकटवलेलं वस्तुमान असतं आणि धनप्रभार असतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनच्या बाबतीत संशोधक कोण? तर थॉम्सन. आणि इलेक्ट्रॉनचं काय असतं? हा सर्व अणूंमधील हलका आणि ऋणप्रभारित कण. अणूमधला सगळ्यात हलका आणि त्याच्यावर प्रभार कुठला असतो? ऋणप्रभार. ओके. दुसरं आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील संख्या, जे अल्कधातू आहेत त्या अल्कधातूंमध्ये जर अणू बघितला आपण, तर त्या अणूमधल्या सगळ्यात बाहेरच्या कवचात इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? 1 असते. आधुनिक आवर्त सारणीत गण 1 मधली जी मूलद्रव्य आहेत त्याचं स्पष्टीकरण पण दिलं. कुठले आहेत? लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांना अल्कधातू म्हणतात. यांच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतो? 1. त्यामुळे त्यांची संयुजा सुद्धा 1 असते. हे अल्कधातूंचं झालं. आता दुसरं आहे अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे त्यांच्या आवर्त सारणीतील जागा किती? तर त्यांच्या आवर्त सारणीतील जागा गण 2. बाह्यतम कक्षेच्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून गण ठरवला जातो. आता हे जे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही लिहायची गरज नाही, तुम्ही फक्त त्याचं उत्तर लिहिलं तरी चालतं. तर गण 2 काय येतं बघा, तर बाह्यतम कक्षातील इलेक्ट्रॉनची जेवढी संख्या आहे, अणूच्या बाह्यतम कक्षात जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्यावरून त्याचा गण ठरवतं. गण 2 मधील मूलद्रव्यांना अल्कधर्मी मृदा धातू म्हणतात. आणि यांच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असल्यानं त्यांची संयुजा किती असते? 2 असते. बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, त्यामुळे गण 2. त्याच्यानंतर पुढचं आहे मूलद्रव्य X, क्लोराईडचे रेणुसूत्र XCl आहे. हे संयुग उच्च द्रवणांक वायू असलेले स्थायू आहे. X हे मूलद्रव्य आवर्त सारणी ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल? तर त्याचं अचूक उत्तर आहे सोडियम. त्या गणात कुठलं मूलद्रव्य असेल? सोडियम. आता रेणुसूत्र काय आहे त्याचं? XCl. क्लोरीनची संयुजा किती असते? 1. याचा अर्थ X ची संयुजा सुद्धा किती असली पाहिजे? इथला जो X आहे त्याची संयुजा सुद्धा 1. तर पर्याय जे दिलेत आपल्याला त्यातला फक्त सोडियम हा गण 1 मध्ये आहे, म्हणजे त्याची संयुजा किती आहे? 1. बाकी या तिघांची संयुजा किती आहे? 2, 3, 4 इतकी आहे. त्यामुळे संयुजा 1 असलेला Cl बरोबर NaCl तयार होणार. तर त्यामुळं त्याचा अचूक पर्याय येणार आहे सोडियम. त्याच्यानंतर आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत? तर पी खंडात आहेत. पी खंडात अधातू आहेत. आधुनिक आवर्त सारणीचे एकूण 4 खंडात विभागणी केली आहे. त्यातले पी खंड म्हणजे गण 13 ते 8 हा एकमेव असा खंड आहे जिथे धातू, धातू सदृश्य आणि सर्व अधातू हे आपल्याला तिथं एकत्र आढळतात पी खंडामध्ये. त्यामुळे अधातू कुठल्या? पी खंडामध्ये, हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर आता आपण उदाहरण, त्यातला प्रश्न क्रमांक 3 आहे, तो प्रश्न क्रमांक 3 बघूया. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे 282. तर त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. या मूलद्रव्याचा अणुअंक किती? तर बघा, अणुअंक काढायचा असेल तर 2 + 8 + 2 करायचं. 8 आणि 2 10 आणि 2 12. तर तेच इथं केलं. तर या मूलद्रव्याचा अणुअंक किती येणार? 12. एकूण इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच अणुअंक उदासीन अणूमध्ये ती किती येणार? 12. या मूलद्रव्याचा गण कोणता? या मूलद्रव्याचा गण 2 येतोय, कारण का? त्याचा 2, 8 आणि 2 आहे.
म्हणजे शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. 2, 8, 2 मध्ये शेवटची कक्षा आहे 2. त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून हे गण 2 मध्ये आहेत. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? हे मूलद्रव्य तिसऱ्या आवर्तात आहे, कारण इलेक्ट्रॉन कवच किती आहेत? 1, 2 आणि 3. म्हणजे हे पहिलं कवच, त्यात 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसरं कवच, त्यात 8 आहेत, तिसरं आहे त्याच्यात 2 आहेत, म्हणजे हे तिसऱ्या आवर्तात येणार. म्हणून याचा आवर्त 3 आहे. हे स्पष्टीकरण पण दिलंय. हा, स्पष्टीकरण तुम्ही लिहिलं तर योग्यच आहे, पण ऍटलिस्ट त्याचं उत्तर तरी तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? तर त्यासाठी सोडियमचं 7 आहे, अनुअंक 7 आहे. मग सोडियम कसं लिहिता येईल? 2 आणि 5. आर्गॉन 18 आहे, इथे दिलं आहे आर्गॉन 18, तर 2, 8, 8. क्लोरीन आहे 17, 2, 8, 7. तसं बेरिलियमचं किती आहे? 2, 2. इथं दिसतं. तर या सगळ्याच्या इलेक्ट्रॉन संद्रुपावरून आपण काय केलं? त्याचे इलेक्ट्रॉनची मांडणी केली अशी. तर दिलेल्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. इथं बघा, हा दिलेला जो मूलद्रव्य आहे त्याच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 2, 8, 2. म्हणजे बाहेरच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. आणि बेरिलियम मध्ये सुद्धा बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. बेरिलियमच्या सुद्धा बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे दोघेही गण 2 मध्ये आहेत, त्यामुळे या दोघांचे रासायनिक गुणधर्म हे सारखे असतील. तुम्ही उत्तरामध्ये काय लिहायचं? तर प्रत्येकाचं उत्तर इथून लिहा. बेरिलियम सारखे आहेत, आणि हे उत्तर लिहिलं तरी चालेल, किंवा ही त्याची मांडणी जरी त्याच्यामध्ये लिहिलीत तुम्ही तरीही चालेल. स्पष्टीकरण पूर्णपणे लिहा. ओके. आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. दिलेल्या अनुअंकाच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहा आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरं लिहा. तर बघा, 3 लिथियम, 14 सिलिकॉन असं दिलेलं आहे सगळं. तर 3 लिथियम लिहिताना फक्त याला कंस टाका, असं जिथे जिथे प्रतिवरती सुद्धा कंस वापरा. तर लिथियमचं 3 आहे म्हणजे पहिल्यात 2 आणि दुसऱ्यात 1. आता हा Siचा 14 आहे म्हणजे 2, 8 आणि 4. He हेलियमचं 2 आहे, त्यामुळे 2 पहिल्या कवचातच बसतील फक्त. सोडियम 11 आहे म्हणजे 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 1. दुसऱ्यामध्ये जास्तीत जास्त 8च बसतात, त्यामुळे 2, 8, 1. जसं इथं 2, 8, 4. 8 आणि 2 10, 10 आणि 4 14. तसं 8 आणि 2 10 आणि 1 11. आता 15चं कसं करता येईल? 2 आणि 8 10, राहिलेले 5. आता काय विचारलंय? तिसऱ्या आवर्तात तर 3 कवच कोणाचे आहेत? बघा, एक कवच, एक इथं 3 आहे, इथं सुद्धा कवच 3 आहेत, इथं सुद्धा कवच 3 आहेत. ओके. त्यामुळे सोडियम, सिलिकॉन आणि पोटॅशियम हे सगळे मूलद्रव्य त्याच्यामध्ये येणार. तर सॉरी, फॉस्फरस, नॉट पोटॅशियम, P फॉर फॉस्फरस. तर याच्यावरून ज्याच्यात 3 कवच आहेत, तर ते सगळे मूलद्रव्यांच्या असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कवचांची संख्या ही आवर्त क्रमांका इतकी असते. या तिघांमध्ये सुद्धा 3 कवचे आहेत, म्हणून या आवर्तातील हे तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे. म्हणजे उत्तरामध्ये इलेक्ट्रॉन संरूपण लिहायचं, फक्त कंस टाकायला विसरू नका. कंस टाका आणि हे स्पष्टीकरण द्या. आता याच्यापैकी दुसऱ्या गणातील तर हायड्रोजनचा 1 आहे म्हणजे 1च येणार. त्याच्यानंतर नायट्रोजनचा 7 आहे म्हणजे पहिल्यात 2 आणि दुसऱ्यात 5. हा 20 आहे, तर पहिल्यात 2, 8, 8, 8च्या बाहेर जायचं नाही. 8 आणि 2 10, 10 आणि 8 18, 18 आणि 2 20. तर ते इथं दिलेलं आहे. ओके, ते इथं दिलेलं आहे. परत 2, 8, 6. 16चं कसं केलंय? 2, 8, 8 आणि 2 10 आणि 6 16. 4 बेरिलियम, 2 आणि 2 4. अर्गॉन 18, 2 आणि 8 10 आणि 8 18. तर बघा, बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? 1. म्हणजे याची संयोजक किती झाली? 1. परत इथे बाह्यतम कक्षेत किती आहे? 5. संयोजक इलेक्ट्रॉन किती आहे त्याच्यात? 5 आहेत. याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये 2. तर याचं स्पष्टीकरण काय? तर हे दोघं येणार आहेत. हे दोघं कशात येणार आहेत? दुसऱ्या गणात येणार आहेत. दुसऱ्या गणात काय येणार? ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते ती एकाच गणात येतात. बेरिलियम आणि कॅल्शियम या दोघांच्याही बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. म्हणजे ते गण 2 मधील अल्कधर्मी मृदा धातू मूलद्रव्य आहेत. मग कुणाकुणाच्या बाह्यतम कक्षेत 2 आहेत? इथं बाह्यतम म्हणजे सगळ्यात लास्टचा, इथं एक 2 आहे, त्याच्यानंतर इथं 2 आहे. यांच्या बाह्यतम कक्षेत सगळ्यात शेवटी 2 आहेत. त्यामुळे बेरिलियम आणि कॅल्शियम हे त्याचं उत्तर येणार. ओके, तेच लिहायचं होतं इथं. दुसऱ्या गणात कसं ओळखायचं? बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. ओके, आता पुढे हे दिलेलं आहे आपल्याला. सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणते? तर बोरॉनचं घेतलं 2 आणि 3, कारण 5 आहे. तर 5 कसं लिहिता येईल? 2 अधिक 3 6, 2 आणि 4, 2 आणि 5, 2 आणि 6 आणि 2 8 3. तर याच्यामध्ये सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणतं? तर त्यातलं विद्युत ऋण मूलद्रव्य कोणतं? ऑक्सिजन. का? कारण एकाच आवर्तातून डावीकडून
उजवीकडे जाताना त्रिज्या कमी होत जाते. जेव्हा तुम्ही एकाच आवर्तात डावीकडून उजवीकडे जाता मूलद्रव्यांमध्ये, त्यावेळी त्याची त्रिज्या कमी होत जाते आणि केंद्रीय प्रभार वाढतो, ज्यामुळे इलेक्ट्रॉन आकर्षित करण्याची क्षमता म्हणजेच विद्युत ऋणता वाढते. विद्युत ऋणता वाढल्यामुळं आता बघा, हे जे BCNO हे जे आहे ते दुसऱ्या आवर्तात आहे. या आवर्तात ऑक्सिजन सर्वात उजवीकडे आहे, त्यामुळे तो सर्वाधिक विद्युत ऋण आहे. तर थोडक्यात काय, तर याच्यामध्ये बघा, इथे हे एकाच आवर्तातले आहेत. ओके, एकाच आवर्तातले आहेत. तर त्याच्यामध्ये जो या आवर्तामध्ये सगळ्यात उजवीकडे म्हणजे सगळ्यात लास्ट कोण आहे त्याच्यात, ऑक्सिजन, आणि त्यामुळं त्याचं जी विद्युत ऋणता आहे ती सर्वात जास्त आहे. हे स्पष्टीकरण त्याच्यात द्यायचं आणि ते तुमचं उत्तर असणार. त्याच्यानंतर पुढे हे सगळी मूलद्रव्य दिलेल्या सर्वाधिक विद्युत धन म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मूलद्रव्य कोणतं. तर ह्या सगळ्यांचे काय करायचे, असे ह्याचा अनुअंक किती आहे, 4, म्हणजे 2 2, 5 म्हणजे 2 3, 2 4, परत हा ऑक्सिजन आणि ॲल्युमिनियमचं 13 आहे. तर याचं अचूक उत्तर काय येणार आहे, ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियम हा सर्वात विद्युत धन मूलद्रव्य आहे. गणात वरून खाली जाताना अणूचा आकार वाढत जातो आणि बाह्यतम इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढते, म्हणजे विद्युत धनता वाढते. आता ही जी दिलेली मूलद्रव्य आहेत ही दुसऱ्या आवर्तात आहेत. तर AI हा कुठल्या आहोत याच्यात, तिसऱ्या, कारण या प्रत्येकाच्या मध्ये 2 2च आहेत. बघा, कवच 2 आहेत, याच्यामध्ये किती आहेत, 3 कवच, म्हणजे तिसऱ्या आवर्तात. तिसऱ्या आवर्तात आहे. खालच्या आवर्तात असल्यामुळे AIचा आकार मोठा असतो. तर बघा, ज्याचे कवच 2 आहेत त्याचा आकार एवढा, ज्याचे कवच 3 आहेत त्याचा आकार एवढा. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन सहज गमावू शकतो आणि म्हणून त्याचं विद्युत धनता जास्त आहे. कारण त्याचा बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे, समजा 3 कवच आहेत, तर केंद्रापासून त्याचा इलेक्ट्रॉन जास्त लांब आहे, त्यामुळे यांच्यातलं आकर्षण कमी असणार आणि त्यामुळे तो इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढते. बाकीच्यांच्यात 2च कवच आहेत, म्हणजे केंद्रापासून तो जवळ आहे, त्यामुळे यांच्यातलं आकर्षण जास्त असणार, त्यामुळे इलेक्ट्रॉन सहजासहजी गमावणार नाही. इलेक्ट्रॉन जास्ती गमावणं म्हणजेच विद्युत धनता, आणि म्हणून ॲल्युमिनियम येणार. ओके, त्याच्यानंतर पुढे हे सगळे दिलेले आहेत आणि त्याचा सर्वाधिक आकारमान जर प्रश्नात बघितलं, सर्वात जास्त आकारमान कुठला असं विचारलंय, तर याच्यात काय करायचं, सोडियम त्याचं येणार 2 8 1, 11चं कसं 8 आणि 2 10 आणि 1 11, 2 8 2 म्हणजे 12 येणार, 2 8 4 14, 2 8 5 15. तर हे सगळ्यांचे असे इलेक्ट्रॉन संरूपण लिहून घ्यायचे आणि आपल्याला काय शोधायचं आहे, सर्वात जास्त आकारमान कशाचं. तर त्याचं स्पष्टीकरण काय लिहायचं, तर सर्वात जास्त आकारमान कोणाचं आहे, ते सोडियमचं. ही सर्व मूलद्रव्ये तिसऱ्या आवर्तात आहेत. का तिसऱ्या आवर्तात आहेत, कारण प्रत्येकाची कवच किती आहेत, एकूण 3 आहेत. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक वाढत जातो. इथं बघितलं आपण, अणुअंक एक 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 वाढत गेला, 11 12 13 असं वाढत गेला, म्हणजेच अणुअंक वाढला म्हणजे धनप्रभार वाढतो. हा वाढलेला प्रभार बाहेरील इलेक्ट्रॉनला स्वतःकडे जोरात खेचतो. जेवढा धनप्रभार जास्त असेल केंद्रातला, तो बाहेरच्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढणार. यामुळे इलेक्ट्रॉनला जर स्वतःकडे ओढलं तर जे कवच आहे ते जे बाहेर आहे त्याच्याऐवजी ते थोडं आतल्या बाजूला येणार. त्यामुळे आवर्ताच्या सुरुवातीला असणाऱ्या सोडियमचं आकारमान हे सगळ्यात काय असतं, जास्त असतं. हे त्याचं उत्तर लिहायचं. हे स्पष्टीकरण तिथे लिहायला विसरू नका. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू कुठला असं विचारलं. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला, तर प्रत्येकाचं लिथियमचं किती आहे, 3, म्हणजे 2 1 2 2, सोडियम 2 8 1, 19चं कसं लिहिणार, 2 आणि 8 10, 10 आणि 8 18 आणि 19. तर चौथ्या आवर्तात आहे. हे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या. तर सर्वात कमी अणुत्रिज्या कोणाची असणार आहे, बेरिलियमची, कारण गणात वरून खाली जाताना कवच जोडले गेल्यामुळे अणूचा आकार आणि अणुत्रिज्या वाढते. तर याच्यात लिथियम, ओके, आता हे गणात हे सगळे एकाच गणात येणार, सर हे दोघे. तर हे एकाच आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या काय होते, कमी होते. मग लिथियम आणि बेरिलियम हे दुसऱ्या आवर्तात आहेत, हे दोघं आवर्त 2 मध्ये. तर बेरिलियम उजवीकडे येतो, त्यामुळे दिलेल्या सर्व पर्यायांमध्ये बेरिलियमची जी अणुत्रिज्या आहे ती या सगळ्यामध्ये काय आहे, कमी आहे. तर हे स्पष्टीकरण तिथं द्यायला विसरू नका. त्याच्यानंतर सर्वाधिक धातू गुणधर्म असलेला मूलद्रव्य कोणता ते ओळखायचं. तर याच्यामध्ये सोडियम, ही जी सगळी मूलद्रव्य दिलेत तर फक्त कंस टाका इथे आणि त्यांचं काय करा, इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहा. तर सर्वाधिक धातू गुणधर्म कोणाचे असतात, कुठल्या मूलद्रव्याचे येणार, तर सोडियमचे. अणूची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती म्हणजे त्याचा धातू गुणधर्म. आता एकाच आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना
अणूचा आकार लहान होत गेल्यानं इलेक्ट्रॉन गमावण्याची क्षमता कमी होते. म्हणजेच धातू गुणधर्म कमी होतो. सोडियम हा आवर्तातील अगदी डावीकडे असून यात सगळ्यांमध्ये अगदी डावीकडे म्हणजे अगदी सुरुवातीला कोण आहे? सोडियम. त्याच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतात, जो तो सहज गमवू शकतो. एक इलेक्ट्रॉन आहे म्हटल्यावर तो सहज त्याच्याकडनं गमावला जाईल. आणि इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती म्हणजे धातू गुणधर्म, म्हणजे त्याचा धातू गुणधर्म हा सर्वात अधिक आहे. त्याच्यानंतर इथे आहे पुढे या मूलद्रव्यामधील अधातू गुणधर्म म्हणजे काय, किंवा अधातू गुणधर्म कोणता सर्वाधिक सगळ्यात जास्त. तर ह्या प्रत्येकाचं पण काय करायचं आपण, तर हे सगळे मूलद्रव्य याचा अनुअंक 3 आहे म्हणजे 2 1, 6 आहे म्हणजे 2 4. तर हे सगळे इलेक्ट्रॉन संरूपण त्यांचे लिहायचे, कंस टाकायचा प्रत्येक वेळी. आता ह्याचं अचूक उत्तर काय येणार, तर फ्लोरीन जो आहे त्याचा सर्वाधिक अधातू गुणधर्म आहे. त्याचं स्पष्टीकरण पण दिलंय. अणूची बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची प्रवृत्ती म्हणजेच त्याचा अधातू गुणधर्म. बाहेरून इलेक्ट्रॉन घेणं म्हणजे अधातू गुणधर्म. हे सर्व एकाच आवर्तातील म्हणजे दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहेत, कारण प्रत्येकाचं 2च कवच आहेत, त्यामुळे दुसऱ्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जातं. लिहिताना आपण असं लिहिलं, डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार लहान होत जातो व विद्युत ऋणता वाढते, ज्यामुळे इलेक्ट्रॉन स्वीकारण्याचा म्हणजे अधातू गुणधर्म वाढतो डावीकडून उजवीकडे जाताना. म्हणजे उजवीकडे सगळ्यात टोकाला कोण आहे? फ्लोरीन हा सगळ्यात उजवीकडे आहे, त्यामुळे त्याचा अधातू गुणधर्म हा सगळ्यात खाली. म्हणजे आपण लिहिताना डावीकडून ते उजवीकडे, ऍक्च्युली टेबलमध्ये असे असतात ते, आपण लिहिताना असे लिहिले, त्यामुळे त्याचा जो आहे तो सर्वाधिक आहे. आता प्रश्न क्रमांक 5, वर्णावरून मूलद्रव्याचे नाव आणि संज्ञा लिहा. तर त्याच्यासाठी कुठलं अक्षर वापरलं जातं ते लिहायचं. सर्वात लहान आकारमानाचा अणू, तर सर्वात लहान आकारमानाचा अणू कुठला? हायड्रोजन. आणि त्यासाठी काय संज्ञा वापरायची? H. एवढं लिहिलं तरी बास आहे. तुम्ही स्पष्टीकरण तुमच्या समजण्यासाठी. हायड्रोजनचा अणुअंक किती आहे? 1 आहे, म्हणजे त्याच्यात फक्त 1 इलेक्ट्रॉन कवच असतं, त्यामुळे पूर्ण आवर्त सारणीतील हायड्रोजनचा आकार सर्वात लहान आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी अणुवस्तुमान असलेला अणू, तर त्याचं नाव आहे हायड्रोजन. हायड्रोजनचं अणुवस्तुमान इतकं लहान आहे जे आवर्त सारणीतील सर्वात मूलद्रव्यांमध्ये कमी आहे. याच्या केंद्रात फक्त एक प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन नसतोच त्याच्यात, त्यामुळे सर्वात कमी अणुवस्तुमान त्याचं. सर्वात विद्युत ऋणता फ्लोरीनची. आवर्त सारणीतील डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढते आणि गणात वरून खाली जाताना कमी होते. त्यानुसार गण 17 मधील सर्वात पहिले मूलद्रव्य फ्लोरीन हे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचण्यात सर्वात आघाडीवर आहे आणि म्हणून त्याचं विद्युत ऋण जास्त आहे. सर्वाधिक विद्युत ऋण असलेला फ्लोरीन. त्याच्यानंतर सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू, तर त्याचं आहे हेलियम. हेलियमसाठी संज्ञा आहे याची. राजवायू पाहिजे कमी येत असतात. राजवायू कशामध्ये येतात? गण 18 मध्ये. आणि गणात वरून खाली येताना कवचांची संख्या वाढत जाते, अणुत्रिज्या वाढते. हेलियम हा गणात सर्वात दूर असून त्याच्यात फक्त एक कवच आहे, सर्वात वर, सगळ्यात वरच्या बाजूला, वरून खाली जाताना सगळ्यात वरती, त्यामुळे त्याची अणुत्रिज्या ही सगळ्यात कमी असते. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू, तर तो फ्लोरीन येणार आहे, त्याची संज्ञा F. अधातूंची अभिक्रियाशीलता ही त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वीकारण्याच्या क्षमतेवर म्हणजे विद्युत ऋणतेवर अवलंबून असते. फ्लोरीनचा अणु आकार लहान असल्यामुळे आणि त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी फक्त 1 इलेक्ट्रॉनची गरज असते, तो अत्यंत तीव्रतेने इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि म्हणून तो जास्त अभिक्रियाशील धातू आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे थोडक्यात टिपा लिहा. तर त्यातला पहिला आहे मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. तर मेंडेलिव्हच्या आवर्ती नियम मध्ये जो पहिला आहे मेंडेलिव्हचा आवर्ती नियम, तो नियम काय आहे? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. म्हणजे थोडक्यात मूलद्रव्यांचे गुणधर्म अणुवस्तुमानावर अवलंबून असतात आणि ते रिपीट होतात. आवर्ती फल म्हणजे परत रिपीट होतात. तर मेंडेलिव्ह म्हटलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म अणुवस्तुमान. आता त्याच्यात मुद्दे जर लिहायचे असतील, ते काही सविस्तर मुद्दे असं लिहू नका, हे पॉईंट्स लिहायला चला. मांडणीचा आधार, तर रशियन वैज्ञानिक मेंडेलिव्ह यांनी 1869 ते 1872 या काळात मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली आणि त्यांनी मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. तर हे वाक्य त्याच्यात पाहिजे, चढत्या क्रमाने मांडणी केली. मांडणी करताना त्यांनी मूलद्रव्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा, जसे की द्रवणांक, उत्कलनांक, घनता, हे कंसातलं काही लिहू नका, रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला किंवा मेन्शन केलं तरी चालेल. पुनरावृत्ती, त्यांना असे आढळले की ठराविक अंतरानंतर किंवा कालावधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते आणि म्हणून त्यांनी हा जो नियम आहे वरचा, तो नियम मांडला. त्याच्यानंतर पुढचा आहे आधुनिक आवर्त सारणीची रचना. तर तुम्ही जर आधुनिक आवर्त सारणी समोर ठेवली तर लक्षात येईल, एकूण 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्त म्हणतात.
1 ते 7 असा क्रमांक देतात. उभे आवर्त सारणीत एकूण 18 उभे स्तंभ आहेत. त्यांना गण म्हणतात. 1 ते 18 असा क्रमांक दिलाय. चौकट आणि मूलद्रव्यांचे स्थान आवर्त आणि गण असे दोन्ही एकमेकाला हे झाल्यामुळे चौकटी तयार होतात. आणि या चौकटींमध्ये वरच्या बाजूला अणुअंक, चौकटीच्या वरच्या बाजूला अणुअंक दर्शवलेला असतो आणि प्रत्येक चौकटीत एका मूलद्रव्याचं स्थान हे निश्चित असतं. जो आपला आधुनिक आवर्त सारणी आहे त्याच्या तळाशी 2 श्रेणी आहेत. त्याला अनुक्रमे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी असं म्हटलं जातं. जो संपूर्ण आपला आधुनिक आवर्त सारणी आहे त्याची एकूण 4 खंडांमध्ये विभागणी झाली आहे. एस, पी, डी आणि एफ. तर एस खंड म्हणजे गण 1 आणि 2, पी खंड म्हणजे 13 ते 18, गण 13 ते 18, 3 ते 12 म्हणजे डी खंड, याला संक्रामक मूलद्रव्य सुद्धा म्हणतात. एफ खंड म्हणजे तळाशी ज्या 2 श्रेणी आहेत या आत्ता बघितल्या लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड, त्यांचा समावेश होतो. नागमोडी रेषा पी खंडात अशी आपल्याला एक नागमोडी रेषा दिसते. या रेषेच्या कडेने धातू सदृश्य मूलद्रव्य आहे, म्हणजे बाउंड्रीवर धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. आणि या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू आहेत आणि वरती उजव्या बाजूला अधातू आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे समस्थानिकांचे मेंडेलिव्हचे आणि आधुनिक आवर्त सारणीतील स्थान. तर सगळ्यात पहिल्यांदा समस्थानिके म्हणजे काय? ज्या मूलद्रव्यांचे अणुअंक समान असतात परंतु अणुवस्तुमान भिन्न असतात त्यांना समस्थानिके म्हणतात. आता कार्बनच आहे, कार्बनची 2 समस्थानिके आहेत, 12 आणि 14. तर त्यांना अणुअंक समान आहे पण अणुवस्तुमान भिन्न. मग मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत त्याचं स्थान काय होतं आणि अडचण काय होती? तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची मांडणी ही अणुवस्तुमानावर होती. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखे असताना ते एकाच ठिकाणी ठेवणं गरजेचे होते, परंतु त्या समस्थानिकांचं अणुवस्तुमान मात्र भिन्न आहे, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं भाग पडलं. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत समस्थानिकांना योग्य स्थान देण्याबाबत मोठा पेच किंवा अडचण निर्माण झाली आणि त्यांचं स्थान ते निश्चित करू शकले नाही. पण आधुनिक आवर्त सारणीमध्ये मात्र कशावर त्याची मांडणी होती? अणुअंकावर. स्थानाचे निराकरण एकाच मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा अणुअंक हा नेहमीच समान असतो. अणुअंक समान असतील तर आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे स्थान अणुअंकावर ठरत असताना एकाच मूलद्रव्यांच्या समस्थानिकांना एकाच चौकटीत, म्हणजे कार्बनची जेवढी समस्थानिका आहेत ती एकाच चौकटीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. त्यामुळे मेंडेलिव्हच्या सारणीतील समस्थानिकांच्या स्थानाचा प्रश्न आधुनिक आवर्त सारणीमध्ये पूर्णपणे आणि सहज सुटला. तर हे त्याच्यातल्या टिपा आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. शास्त्रीय कारणे द्या. त्याच्यामध्ये पहिला आहे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जी अणुत्रिज्या आहे ती अणुत्रिज्या कमी होत जाते. तर त्याचं उत्तर लिहिताना आवर्तामध्ये अणुत्रिज्या कमी का होते डावीकडून उजवीकडे जाताना? एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकेकाने वाढत जातो, म्हणजेच केंद्रावरील धनप्रभार काय होतो? वाढतो. अणूमध्ये तुम्ही ज्यावेळी आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाता तर पहिला जो अणुअंक 1 आहे तो 2, 3 अशा प्रकारे तो वाढत जातो. मग अणुअंक वाढला म्हणजे काय वाढतो? धनप्रभार सुद्धा वाढतो, कारण धनप्रभार म्हणजेच धनप्रभार म्हणजेच तो अणुअंक येणार. तर वाढवलेला इलेक्ट्रॉन हा त्याचा बाह्यतम कवचात भरलेला असतो व नवीन कवच जोडले जात नाही. पण काय होतं इकडे? काय होतं, जसं इकडे धनप्रभार वाढेल तसे इलेक्ट्रॉन वाढणार, पण त्यासाठी नवीन कवच मात्र त्याच्यात जोडलं जात नाही. तर केंद्रामधील धनप्रभार वाढल्यामुळे केंद्र बाहेरील इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अधिक क्षमतेने व जोरात ओढून घेते. ओके, म्हणजे धनप्रभार जर वाढला तर बाहेरचा जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे स्वतःकडे खेचते, म्हणजे त्याची जी साईज आहे ती आधी एवढी आहे ती आतल्या बाजूला येणार. या वाढलेल्या आकर्षण बलामुळे अणूचा आकार आकुंचन पावतो आणि परिणामी आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना जी अणुत्रिज्या आहे ती काय होते? कमी होते. दुसरा आहे आवर्तातून डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होतो. तर त्याचं उत्तर काय? धातूंचा मुख्य गुणधर्म म्हणजे स्वतःचे संयुज इलेक्ट्रॉन म्हणजे बाहेरच्या कक्षेत जो इलेक्ट्रॉन आहे तो गमावून धनप्रभारी आयन तयार करणं, ज्याला आपण विद्युत घनता म्हणतो. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होते आणि केंद्रीय प्रभार वाढत जातो. त्यात आपण वरती बघितलं अणूचा आकार लहान आणि केंद्राचे आकर्षण जास्त झाल्यामुळे बाह्यतम कक्षावरील असणारी इलेक्ट्रॉन वर केंद्राची पकड घट्ट होते. तर अणूचा आकार तर लहान होतोच आणि इथला धनप्रभार वाढल्यामुळे बाहेरच्या इलेक्ट्रॉनला तो आपल्याकडे जास्त खेचतो, त्यामुळे त्याची पकड घट्ट होते. यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती म्हणजे इलेक्ट्रॉन सहज न गमावण्याची प्रवृत्ती कमी होते. मग इलेक्ट्रॉन सहज न गमावल्यामुळे त्यालाच आपण धातू गुणधर्म म्हणतो. इलेक्ट्रॉन गमावणं त्याला आपण धातू गुणधर्म म्हणतो, पण आता इलेक्ट्रॉन तो गमावत नाही, त्यामुळे धातू गुणधर्मता काय होते? कमी होते.
विद्युत घनता कमी होत जातो आणि अधातू गुणधर्म वाढत जातो. मग तेच विचारलं, कमी होतं, धातू गुणधर्म कमी होतो, त्याचं कारण ते आहे. आता गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढते. कोणत्याही गणात वरून खाली जाताना एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो किंवा एक एक इलेक्ट्रॉन कवच जोडलं जातं. गणात वरून खाली येताना असं एक एक इलेक्ट्रॉन कवच वाढतं. नवीन कवच जोडले गेल्यामुळे बाहेरील इलेक्ट्रॉन व अणूचे केंद्रक यामधील अंतर लक्षात येतं. पहिल्यांदा एकच आहे, समजा अनेक कवच वाढलं तर केंद्रक आणि बाहेरचं इलेक्ट्रॉन यांचं अंतर वाढत जाणार. आणखीन बाहेरचं वाढलं, आणखीन एक कवच वाढलं की आणखीन अंतर वाढत जाणार. जरी गणात वर खाली जाताना केंद्रावरील धनप्रभार वाढला तरी नवीन कवचामुळे अंतर सुद्धा वाढतं आणि हे केंद्रकीय आकर्षणपेक्षा जास्त प्रभावी ठरतं. थोडक्यात केंद्रक आणि संयुजा इलेक्ट्रॉन मधील अंतर वाढल्यामुळे अणूचा आकार मोठा होतो आणि म्हणूनच गणांमध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या नेहमी काय होते, वाढते. त्याच्यानंतर पुढचं आहे, एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा जी असते ती समान असते. मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय, बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरते. समजा एखादं काय आहे, बाह्यतम कवचात एक इलेक्ट्रॉन, त्याची संयुजा किती येणार, एक. समजा एखाद्यामध्ये बाह्यतम कवचात समजा इथे असे 5 1 2 3 4 5 6 आहेत, तर त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी अजून 2 लागणार, म्हणजे त्याची संयुजा किती झाली, 2. तर आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची गणातील मांडणी ही त्याच्या इलेक्ट्रॉन संरूपावर आधारित असते. एकाच गणातील सर्व मूलद्रव्यांचा अभ्यास केल्यास, म्हणजे एकच गण पकडला आपण, त्यातल्या सर्व मूलद्रव्यांचा अभ्यास केल्यास त्यांच्या रासायनिक गुणधर्मात साम्य असून बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा काय असते, सारखी असते. उदाहरणार्थ गण 1 मध्ये बाह्यतम कक्षात 1 इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे त्यांची संयुजा किती, 1. संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्यामुळे मूलद्रव्यांची संयुजा सुद्धा काय राहते, समान राहते. त्याच्यानंतर पुढे आहे, तिसऱ्या कवचातील इलेक्ट्रॉनची धारकता 18 असूनही तिसऱ्या आवर्तामध्ये 8 मूलद्रव्य. तर सूत्रानुसार जर बघितलं आपण तर तिसऱ्या कवचाचं सूत्र काय, 2n वर्ग. मग कवच किती नंबरचा आहे, तिसरा, 3चा वर्ग करायचा, 3चा वर्ग किती येणार, 9. 9 दुनी 18, तर ती 18 येते. परंतु रासायनिक नियमानुसार जेव्हा कवच अणूचे बाह्यतम कवच म्हणून कार्य करते, तर सगळ्यात बाहेरचं जे कवच आहे त्या बाहेरच्या कवचामध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असू शकत नाही. तिसऱ्या मूलद्रव्यांच्या, तो नियमच आहे, अष्टकाचा नियम म्हणतात त्याला. तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य, उदाहरणार्थ सोडियम आणि आर्गॉन, हे तिसरे कवच सर्वात बाहेरील कवच आहे. आता आर्गॉनमध्ये जर आपण बघितलं तर तिसऱ्या कवचापाशी 8 इलेक्ट्रॉन भरले की त्याचं अष्टक पूर्ण होतं. मग राहिलेला एक जो इलेक्ट्रॉन आहे त्याचा पोटॅशियम, जर म्हटलं पोटॅशियमचं घेतलं आपण त्याचा पुढचा, तर त्याचा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो तिसऱ्यात न जाता कुठल्या जातो, चौथ्यामध्ये प्रवेश करतो. कारण मॅक्झिमम कपॅसिटी किती आहे, 8. जरी त्याची कपॅसिटी 18 असली तरी 8च्या वरती अष्टकाच्या नियमामुळे जाता येत नाही, त्यामुळे 9 बसणार नाहीत याच्यात. त्यामुळे त्याचा एक जो एक्स्ट्रा आहे तो पुढच्या चौथ्या कवचात जाणार. बाह्यतम कवचाच्या या 8 इलेक्ट्रॉनच्या मर्यादेमुळे तिसऱ्या कवचातील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या 18 असून सुद्धा त्या आवर्तात फक्त 8 मूलद्रव्य सामावलेली आहेत. आता प्रश्न क्रमांक 8, दिलेल्या वर्णावरून नावे लिहा. KLM या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेले आवर्त. तर तिसरा आवर्त, त्याचं कारण काय, तर मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये जितके इलेक्ट्रॉन कवच आहेत तितकाच त्याचा आवर्त क्रमांक असतो. इथं KLM म्हणजे 3 कवच वापरले गेलेले आहेत, म्हणून त्याचा आवर्त क्रमांक सुद्धा किती, 3. स्पष्टीकरण एक वेळ नाही लिहिलं तरी चालेल, पण हे तरी लिहा मी उत्तरामध्ये. 0 संयोजा असलेला गण, गण 18, त्यांना राजवायू किंवा निष्क्रिय वायू सुद्धा म्हणतात. या गणातील मूलद्रव्यांचं अष्टक किंवा द्विक पूर्ण झालेलं असतं, म्हणजे एकतर त्यांच्या शेवटच्या कवचात 2 इलेक्ट्रॉन असतात किंवा टोटल 8 इलेक्ट्रॉन असतात. ओके, त्यामुळे ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नाही. मग इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली नाही तर रासायनिक संयुजा काय झाली, 0 झाली. संयुजा 1 असलेल्या अधातूंचे कुल, तर हॅलोजन कुल किंवा गण 17 म्हणू शकता तुम्ही त्याला. गण 17 मध्ये जी काही फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहेत त्यांच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात आणि त्यांना अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज असते. बाहेरच्या कक्षेत एकूण किती असतात, तर 7, 3 4 5 6 आणि 7. तर अजून एक लागतं अष्टक पूर्ण करायला, म्हणून त्यांची संयुजा किती असते, 1. तर त्याला म्हणायचं हॅलोजन कुल. संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल अल्क धातू किंवा गण 1 म्हणायचं त्याला. गण 1 मध्ये जे लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो, सगळ्यात शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो. तो दिला की त्यांचं अष्टक किंवा द्विक पूर्ण होतं, जो रासायनिक अभिक्रियेदरम्यान सहज गमावू शकतो आणि म्हणून त्यांची संयुजा 1 असते. संयुजा 2 असलेल्या धातूंचा कुल, तर त्याचं उत्तर आहे अल्कधर्मी मृदा धातू, गण 2. गण हे तरी लिहा किंवा गण असा क्रमांक तरी लिहा. गण धातूंच्या बाह्यतम कक्षेत 2 संयुजा इलेक्ट्रॉन असतात,
मग बाह्यतम कक्षेत जर 2 इलेक्ट्रॉन असतील, तर ते 2 इलेक्ट्रॉन झाले, की त्यांचं अष्टक किंवा द्विक पूर्ण होतं, म्हणून त्यांची संयुजा 2. त्याच्यानंतर पुढचं आहे दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तामधील धातू सदृश्य मूलद्रव्य. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तामधील धातू सदृश्य बोरॉन आणि सिलिकॉन. आधुनिक आवर्त सारणीत नागमोडी रेषेच्या कडेने धातू सदृश्य मूलद्रव्य आढळतात. ओके, जी नागमोडी रेषा आहे त्याला लागून काय असतात धातू सदृश्य मूलद्रव्य. दुसऱ्या आवर्तातला बोरॉन त्याचा अणुअंक 5 आहे आणि सिलिकॉन हे धातू आणि धातूंचे दोन्ही गुणधर्म दाखवणारी मूलद्रव्य आहे आणि म्हणून त्यांना धातू सदृश्य म्हणतात. इथं आपला स्वाध्याय जो आहे, सॉरी अजून एक 2 आहेत त्याच्यामध्ये, ते झाले की मग आपलं कंप्लीट होईल. तिसऱ्या आवर्तामधील अधातू, तर त्याचं उत्तर काय फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. तर हे येणार. तर तिसऱ्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना सिलिकॉन या धातू सदृश्य मूलद्रव्यांना लागणारे सर्व मूलद्रव्य अधातू याच्यामध्ये येतात. फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. तर हे येणार. त्याच्यानंतर संयुजा 4 असलेली 2 मूलद्रव्य कार्बन आणि सिलिकॉन. हे 2, हे काय माहिती द्यायची गरज नाही तुम्ही. संयुजा 4 आहे त्यांची. कार्बनचा अणुअंक किती आहे 6, म्हणजे 2 आणि 4. मग हे 4 आणि आणखीन 4 झाले तर 8 होतील, बरोबर. तसंच सिलिकॉनचा 14 आहे, म्हणजे 8 आणि 2 10 आणि 4 14. तर ह्याला सुद्धा 4 दिले किंवा 4 घेतले तर अष्टक पूर्ण करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉनची ते भागीदारी करतात. खरं तर ते कोणाला देत घेत नाहीत. तर आपल्याकडे 4 आहेत, दुसऱ्याकडचे 4. 4 आणि 4 काय होणार भागीदारीमध्ये 8 दोघांची. तर संयुजा 4 असलेले 2 आहेत कार्बन आणि सिलिकॉन. इथं जो आहे तो आपला स्वाध्याय पूर्ण होतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रकरणाचा स्वाध्याय बघूया.